नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर. सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9च्या सायन्स सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. तुम्ही जर सायन्सचा सिलेबस पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल टोटल 18 चॅप्टर्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. त्यापैकी पहिले 10 चॅप्टर जे आहेत ते आहेत फर्स्ट सेमिस्टरला आणि नंतरचे 8 चॅप्टर्स हे सेकंड सेमिस्टरसाठी आहेत. त्यामधील जो पहिल्या सेमिस्टरचा फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, या चॅप्टरने आज आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण लॉज ऑफ मोशन याला सुरुवात करतोय. मग मोशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मोशन? मोशन म्हणजे काय? The action or process of moving or being moved is called as motion. तर मित्रांनो, आपण अतिशय सिंपल आणि जनरल डेफिनेशन सांगतोय. आपण मोशन कोणाला म्हणणार? इट इज ऍक्शन. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मी या प्रकारे आता इथे उभा आहे तुमच्या समोर. मित्रांनो, मी ज्या प्रकारे उभा होतो तुमच्या समोर, तुमच्या असं लक्षात आलं की आता इथे सर रेस्ट मध्ये आहेत. रेस्ट मध्ये म्हणजेच मी स्टेशनरी आहे. कोणत्या प्रकारची मी हालचाल दाखवत नव्हतो. पण ज्यावेळेस मी या पोझिशन मधून लेफ्ट साइडला गेलो किंवा मी या प्रकारे राईट साइडला आलो, त्यावेळेस तुमच्या असं लक्षात आलं की सर इथे आता मूव्ह होत आहेत. मग इथे जी ऍक्शन आहे किंवा जी प्रोसेस आहे कशाची झाली? मुव्हिंगची झालेली आहे. और बिंग मूव्ड इज कॉल्ड ॲज दी मोशन. याला आपण मोशन असं म्हणत असतो. पण तुम्ही मी मूव्ह होतोय हे कोणत्या रेफरन्सने बोललेला आहात? पाठीमागे असणाऱ्या बोर्डच्या रेफरन्सने. मित्रांनो, तुम्ही बोर्डकडे पाहिलं आणि त्या बोर्ड हा एका जागेवरती आहे आणि मी ज्यावेळेस इथून मूव्ह होतोय तेव्हा तुमच्या असं लक्षात येतोय बोर्डच्या अक्रॉस माझी हालचाल जाणवते. म्हणजेच मोशन ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला एका रेफरन्स पॉइंटची गरज आहे. पण ते आपण पुढे डिटेलमध्ये बोलणार आहोत. सुरुवातीला आपण अभ्यासलेलं आहे व्हॉट इज द मोशन. द ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ मुव्हिंग ऑर बिंग मूव्ड इज कॉल्ड ॲज द मोशन. मित्रांनो, आपण याला मोशन असं म्हणत असतो. मग आता आपण पुढे बोलणार आहोत. आपल्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फर्स्ट पेज वरती कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स विचारले. त्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स द मोशन. खाली दिलेले काही एक्झाम्पल आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणत्या एक्झाम्पल्स मध्ये मोशन आहे असं लक्षात येते. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ मोशन. आणि तुम्ही कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकता की मोशन आहे किंवा नाही. मित्रांनो, पहिले एक्झाम्पल आहे द फ्लाइट ऑफ द बर्ड. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणले आपल्याला? द फ्लाइट ऑफ बर्ड. मित्रांनो, फ्लाइट ऑफ बर्ड म्हणजे याचाच अर्थ असा, काही पक्षी किंवा एक पक्षी आकाशामध्ये विहार करत आहे. बरोबर आहे? ठीक आहे. सेकंड वन, इथे म्हणलेलं आहे स्टेशनरी ट्रेन. शब्दामध्येच दिलेला आहे अर्थ. मित्रांनो, स्टेशनरी म्हणजे एक ट्रेन की जी जाग्यावरती उभी आहे. थर्ड वन, तिसरा एक्झाम्पल मध्ये म्हणलेलं आहे लिव्ज फ्लाइंग थ्रू द एअर. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जर आपण कन्सिडर केलं जोराचा जर वारा जर आला तर झाडावरतीची काही जी पानं आहेत ती गळतात आणि ती गळणारी पानं आहेत ती वाऱ्याबरोबर या प्रकारे जमिनीवरती येत असतात. म्हणजे याचाच अर्थ असा, एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारलं लिव्ज फ्लाइंग थ्रू द एअर. अँड फोर्थ एक्झाम्पल मध्ये दिलं स्टोन लाइंग ऑन ए हिल. ए स्टोन लाइंग ऑन ए हिल. एका टेकडीवरती स्टोन ठेवलेला आहे किंवा स्टोन आहे. आता मला सांगा, या कोणत्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मोशन आहे असं जाणवतंय? पहिलं द फ्लाइट ऑफ बर्ड, पक्षी आकाशामध्ये विहार करत आहे.
म्हणजे मित्रांनो इथे मोशन आहे, याचा अर्थ बर्ड, तो जो बर्ड आहे तो मूव्ह होतोय ना, म्हणजे याचा अर्थ इथे मोशन आहे. येस, देयर इज मोशन. स्टेशनरी ट्रेन, मित्रांनो ट्रेन जी आहे, रेल्वे जी आपण म्हणतो ती एकाच जागेवरती, स्टेशनरी एका जागेवरती आहे, नो मोशन. इथे मोशन ऑब्झर्व करायला मिळेल का आपल्याला? नाही. थर्ड वन, लिव्स फ्लाइंग थ्रू द एअर. यस, जे पानं आहेत, झाडाची पानं जी आहेत ती हवेमधून मूव्ह होत आहेत. येस, देयर इज दी मोशन. अँड फोर्थ वन, ए स्टोन लाइंग ऑन ए हिल. एका टेकडीवरती दगड आहे, स्टोन आहे. मित्रांनो मग तो एकाच जागेवरती आहे, तो काही खाली आलाय असं म्हणलंय का? नाही. म्हणजे याचाच अर्थ असा, इट डज नॉट हॅव दी मोशन. आपण इथे म्हणूयात नो मोशन. ठीक आहे. तर आपण या 4 एक्झाम्पल मध्ये कोणत्या केसेसमध्ये मोशन आहे, कोणत्या केसेसमध्ये मोशन नाही हे आपण सांगितलेलं आहे. पण पुढे म्हणले मित्रांनो, हाऊ विल यू एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ मोशन. आपण मोशन आहे किंवा नाहीये हे कसं सांगू शकतं? फॉर दॅट द बॉडी मस्ट बी ऑब्झर्व, पहा, विथ रेफरन्स टू दी सराउंडिंग. मित्रांनो यासाठी आपण जी बॉडी आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये ऑब्झर्व करणार आहोत. मग आपण असं म्हणूयात, ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. पहा, आपण अशा प्रकारे सांग, काय क्रायटेरिया काय दिले आपण? ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन, ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन. मित्रांनो एखादी बॉडी ही मोशन मध्ये आहे, आपण असं कधी म्हणू शकतो? इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. इफ इट चेंजेस इट्स पोझिशन with respect to surrounding, then and then only we can say that object or that body is in the motion. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, मी आताच सांगितलेलं एका एक्झाम्पल मध्ये मी असं म्हणत होतो, मी ज्यावेळेस एका जागेवरती आहे, तुम्ही म्हणणार आहात मी स्टेशनरी आहे, मी रेस्ट मध्ये आहे. बट व्हेन आय मूव्ह, ज्यावेळेस मी मूव्ह होणार आहे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला, त्यावेळेस तुम्ही विथ रिस्पेक्ट टू दॅट बोर्ड, त्या बोर्डच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये मला ऑब्झर्व करतायत, आणि त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहात की सर मूव्ह होत आहेत, सर मोशन मध्ये आहेत. हे लक्षात येतंय? म्हणजे याचाच अर्थ असा, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये आहे हे सांगण्यासाठी आपल्याला त्याच्या सराउंडिंगचा विचार करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ओके, म्हणून आपण सांगितलं बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. जर ती बॉडी तिच्या सराउंडिंग म्हणजे सभोवताली जे असणारे, जे कोणती परिस्थिती असेल किंवा जे काय वस्तू असतील त्या सभोवतालच्या रेफरन्स मध्ये जर ती बॉडी स्वतःची पोझिशन चेंज करत असेल तर आपण म्हणू शकतो ती बॉडी मोशन मध्ये आहे. मित्रांनो आपण पुढे जातोय, टेक्स्ट बुक मध्ये म्हणलेले पहा, वी सी द मोशन ऑफ द सेव्हरल सब्जेक्ट्स एव्हरी डे. ऑब्जेक्टची आपण आपल्या भोवती जे काही ऑब्जेक्ट्स असतात त्यांची आपण दैनंदिन जीवनामध्ये मोशन पाहतच असतो. समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डिरेक्टली ॲज इन द केस ऑफ द ब्रीज. जसं की आपल्याला ब्रीज माहिती आहे मित्रांनो, काही केसेसचे आपल्याला किंवा काही ऑब्जेक्टचे आपल्याला मोशन डिरेक्टली पाहता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा ब्रिज विचारात घेतला की ज्या ब्रिजवरून मोठी वाहनं जी आहेत, ट्रान्सपोर्टची वाहनं म्हणूयात आपण, ते त्याच्यावरतून पास होत आहेत. आपण डिरेक्टली त्यांची मोशन पाहू शकत नाही, बट ऍक्च्युअली दे आर इन मोशन. ज्यावेळेस त्याच्यावरून फार लोड असणाऱ्या गाड्या वरतून जाणार आहेत त्यावेळेस ते त्याच्यामध्ये काही प्रकारे मोशन क्रिएट करत असतात. बट दिस मोशन कॅन नॉट बी सीन डिरेक्टली, ते आपण डिरेक्टली पाहत नाही. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर. तुम्ही मोशनचे काही एक्झाम्पल देऊ शकता का? कितीही देऊ शकतो मित्रांनो आपण. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका बस स्टॉपवरती उभा आहात आणि तुमच्या समोरून एक बस गेलेली आहे. ए पर्सन which is seated in the bus is in motion with respect to you standing on the bus stop. तुम्ही ज्या बस स्टॉप वरती उभा आहात, तुम्ही एका जागेवरती आहात, तुम्ही स्टेशनरी आहात आणि तुमच्या समोरून जी बस गेलेली आहे त्या बस मधील पर्सन हा मोशन मध्ये आहे, ह्या तुमच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये.
हे लक्षात येते? ओके, ठीक आहे. तुम्ही असे कितीतरी नंबर ऑफ एक्झाम्पल देणार आहात. फॉर एक्झाम्पल, ए स्टोन रोलिंग डाऊन फ्रॉम दी हाईट, म्हणजे एखाद्या हाईट वरून जो स्टोन आहे तो रोल डाऊन होतोय, मग तो खाली खाली येतोय. इट मीन्स दॅट स्टोन इज इन दी मोशन. तो स्टोन हा मोशन मध्ये असणार आहे. ओके, पुढे जाऊयात मित्रांनो. आता आपल्याला थिंक अबाउट इट मध्ये काय विचारले पहा. टेक्स्टबुक मध्ये थिंक अबाउट इट मध्ये विचारतायत, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही एका बस मध्ये ट्रॅव्हल करत आहात. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. मित्रांनो, तुम्ही बस मधून ट्रॅव्हल करत आहात. तुम्ही जिथे बसलेला आहात तुमच्या शेजारी तिथे एक पर्सन बसलेला आहे. तो पर्सन आणि तुम्ही जर दोघांचा विचार जर केला तर त्यांचं म्हणणं असं आहे, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? नो. पहा, ऍक्च्युली तुम्ही दोघे म्हणजेच तुम्ही आणि तुमच्या शेजारी जो पर्सन त्या बस मध्ये बसलेला आहे, विथ रिस्पेक्ट टू यू दॅट पर्सन इज नॉट इन दी मोशन. तो पर्सन तो मोशन मध्ये जाणवणार नाही. हे जनरल समजण्यासाठी आहे. अशा प्रकारे थोडक्यात ओके. तर मित्रांनो, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही या प्रकारे बसमध्ये प्रवास करत आहात. हे डायग्राम फक्त आणि फक्त समजण्यासाठी असतात. याचा ऍक्च्युअली डायग्रामशी आणि ऍक्च्युअल पर्सन त्याच्यात तुम्हाला लक्षातच येईल असं काही नाही, फक्त इमॅजिनेशन चाललं आहे. इथे यू तुम्ही बसलेला आहात, तुमच्या शेजारी दुसरा एक पर्सन बसलेला आहे. मित्रांनो, दॅट पर्सन विथ रिस्पेक्ट टू यू इज नॉट इन दी मोशन. कारण तुम्ही ज्या स्पीडने तुम्ही जसं मूव्ह होणार आहात त्याच पद्धतीने शेजारील जो पर्सन आहे तो सुद्धा मूव्ह होणार आहे. म्हणजे याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू इच अदर यू आर दी स्टेशनरी, यू बोथ आर दी स्टेशनरी. तुम्ही एकमेकांच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये कसे असणार आहात? स्टेशनरी असणार आहात. ओके, बट इथे बस स्टॉप आहे. ओके, अँड पर्सन स्टँडिंग ऑन दॅट बस स्टॉप, आणि तो जो पर्सन बस स्टॉप वरती उभा राहिलेला आहे, ही इज ऑब्झर्विंग दिस बस एज वेल एज दी यू अँड युअर फ्रेंड ऑर दी पर्सन नेक्स्ट टू यू इन दॅट बस. देन अकॉर्डिंग टू हिम, याच्या म्हणण्यानुसार मित्रांनो, यू आर इन दी मोशन. लक्षात येते? तुम्ही एकमेकांच्या रिस्पेक्टिव्ह जर विचार केला तर तुम्ही मोशन मध्ये नाहीत. बट तो जो पर्सन जो स्टँड वरती उभा आहे, बस स्टॉप वरती उभा आहे, त्याच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये बस त्याच्या समोरून जाईल, त्यावेळेस तुम्ही मात्र त्या पर्सनच्या दृष्टीने कसे असणार आहात? मोशन मध्ये असणार आहात. ओके, पुढे म्हणतायत, व्हॉट डू यू टेक into consideration to decide if an object is moving or not? एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय किंवा नाही हे डिसाइड करण्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करणार आहात? तर मित्रांनो, टू डिसाइड एनी ऑब्जेक्ट is moving or not, we have to take into consideration. मित्रांनो, आपल्याला काय विचारात घ्यावं लागणार आहे पहा. we have to take into consideration whether its position is changing or not with respect to the surrounding. मित्रांनो, लक्षात आलं? एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह होत आहे किंवा नाही, किंवा तो मोशन मध्ये आहे किंवा नाही,
हे ठरवण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे? तर मित्रांनो, अशा केसमध्ये आपल्याला काय विचारात घ्यावं लागणार आहे? The position of that person or that object is changing or not changing with respect to its surrounding. त्या पर्सनची किंवा त्या ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये चेंज होते का नाही हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे, आणि मगच आपण सांगू शकतो की तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा तो ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे किंवा नाही. ओके फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. तर टेक्स्टबुक मध्ये पुढचं हेडिंग आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. Displacement and the distance. Let's try this. हे करून पहा म्हणतायत. मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ए अँड बी इन द डिफरंट वेज ॲज शोन इन द फिगर. तर मित्रांनो, तुम्हाला एक फिगर दाखवलेली आहे अशा प्रकारे. ओके, अशी एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगर मध्ये इथे पॉइंट म्हणलेला आहे ए आणि इथे पॉइंट म्हणलेला आहे बी आणि ते असे डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, त्यांचं म्हणणं पहा. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड फाय. तर या डॉटेड लाईनच्या अलॉंग डिस्टन्स मेजर करा आणि ए बी असं डिस्टन्स मेजर करा. विच वन इज द करेक्ट. तर मित्रांनो, आपण असं म्हणणार आहोत द डिस्टन्स विच इज मेजर्ड अलॉंग द पाथ इज द करेक्ट डिस्टन्स. जे डिस्टन्स आपण पाथच्या अलॉंग मेजर केलेलं असणार आहे हे ते करेक्ट डिस्टन्स असणार आहे. द डिस्टन्स विच इज measured along the curved path is the correct distance because this is the distance traveled by an object to object by following the path from A to B. तर मित्रांनो, आपल्याला काय विचारलंय की हा एक कर्व्ड पाथ आहे, या प्रकारे कर्व्ड पाथ आहे, याच्यावरती दोन पॉइंट घेतलेत ए आणि बी. तर तुम्हाला असं विचारलेलं होतं मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड फाय. तर या पाथच्या अलॉंग जे तुम्ही डिस्टन्स मेजर केले ते हे लक्षात येते ना, हा जो पाथ आहे असा, या पाथच्या अलॉंग तुम्ही जे डिस्टन्स मेजर केलेलं आहे ते, आणि दुसऱ्या केसमध्ये म्हणतायत डॉटेड लाईनच्या अलॉंग जे डिस्टन्स मेजर केलेलं आहे ते, यापैकी कोणतं डिस्टन्स हे ऍक्युरेट आहे. तर मित्रांनो, आपण सांगितलं द डिस्टन्स विच इज मेजर्ड अलॉंग द कर्व्ड पाथ, अलॉंग द कर्व्ड पाथ, या कर्व्ड पाथच्या अलॉंग आपण जे डिस्टन्स मेजर केलेलं आहे इट इज द ऍक्च्युअल और इट इज द करेक्ट डिस्टन्स. हे करेक्ट डिस्टन्स असणार आहे बिकॉज दिस इज द डिस्टन्स, दिस इज द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट बाय फॉलोइंग द पाथ फ्रॉम ए टू बी. कारण ए पासून बी पर्यंत जाताना हे ऍक्च्युअली हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. ओके, मग मित्रांनो, आता विषय असा आहे, त्यांनी दुसरी एक डायग्राम दाखवलेला आहे ती पहा. हे लक्षात आलं, याच्यामध्ये ऍक्च्युअली जे डिस्टन्स मेजर केले आपण हे ए टू बी ह्या डॉटेड लाईनच्या अलॉंगचं डिस्टन्स आहे का? ते नाही. इट इज नॉट दी डिस्टन्स, हे डिस्टन्स नाही. डिस्टन्स कोणतं आहे? आपण या पाथने जे गेलेलो आहोत हे डिस्टन्स असणार आहे. ओके, आणखी एक फिगर दाखवलेला आहे पहा. त्या फिगर मध्ये काय म्हणतायत, या फिगर मध्ये मित्रांनो मी शॉर्टकट मध्ये दाखवतो.
इथे एक हाऊस आहे, हे आहे शीतल अँड प्रशांत हाऊस. ओके, शीतल अँड प्रशांत हाऊस आहे. पुढे संगीताज हाऊस, इथे संगीताचा हाऊस आहे. दिस इज हाऊस ऑफ संगीता. डन. ठीक आहे. आणि इथे आहे स्कूल. ठीक आहे, इथे आहे स्कूल. डन. आता मित्रांनो, शीतल्स अँड प्रशांत हाऊस यामध्ये तुम्हाला डिस्टन्स दाखवलं आहे 500 मीटर. 500 मीटर. डिस्टन्स बिटवीन संगीताज हाऊस अँड दी स्कूल इज 1200 मीटर. हे किती आहे? 1200 मीटर. अँड डिस्टन्स बिटवीन द शीतल अँड प्रशांत हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. ओके, तर आता काय विचारतायत पहा आपल्याला. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस और ऑन हर वे टू दी स्कूल. पहा, शीतल ज्यावेळेस तिच्या घरून स्कूलमध्ये जायला निघालेली आहे मित्रांनो. ती अगोदर रस्त्यामध्येच असणाऱ्या संगीताच्या घरी जाते, की जी तिची मैत्रीण आहे, आणि मग तिथून ती स्कूलमध्ये जाते. पहा, शीतल स्वतःच्या घरून संगीताच्या घरी आणि संगीताच्या घरून स्कूलमध्ये जाते. मग ऍक्च्युअली किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे तिने? 500 प्लस किती डिस्टन्स गेली ती? पाथ ए हे डिस्टन्स गेली ती 500 प्लस 1200 इज इक्वल टू 1700 मीटर. ओके. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू दी स्कूल. प्रशांत हा डिरेक्टली, हा पाथ ए नंतर हा पाथ बी होता. प्रशांत वेंट डिरेक्टली टू द स्कूल फ्रॉम हिज होम बाय कव्हरिंग द डिस्टन्स. म्हणजे आता पहा मित्रांनो, आपण जर शीतलचा विचार केला, शीतलने कव्हर केलेले डिस्टन्स किती आहे? 1700 मीटर. अँड डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रशांत, प्रशांतने किती डिस्टन्स? डायरेक्टली 1300 मीटर. काय विचारले त्यांनी मित्रांनो आपल्याला? हु विल टेक द लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय? कोण कमी वेळ घेईल स्कूलला पोहोचण्यासाठी? आयदर शीतल ऑर दी प्रशांत. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे, प्रशांत विल टेक द लेस टाइम टू रीच द स्कूल बिकॉज the distance between the Prashant's home and the school is less, which is only about the 1300 meter. But as Sheetal goes first to her friend's house or home and then to the school, therefore she has to cover the distance of 500 meter along the path A and then 1200 meter along the path B. So the actual distance covered by the Sheetal from her home is to reach the school is 1700 मीटर. मित्रांनो, प्रशांत स्वतःच्या घरून डिरेक्टली स्कूलमध्ये गेला, हे अंतर किती होतं? फक्त 1300 मीटर. त्यामुळे याला लागणारा कालावधी हा शीतलला लागणाऱ्या कालावधीपेक्षा कमी आहे, कारण शीतल अगोदर मैत्रिणीच्या घरी जाते, संगीताच्या घरी. त्यासाठी तिला 500 मीटर अंतर जावं लागलं, आणि मग संगीताच्या बरोबर ती संगीताला घेऊन स्कूलमध्ये गेली. त्यावेळेचं अंतर आहे 1200 मीटर. 500 अधिक 1200 1700 मीटर अंतर तिला कव्हर करावं लागलेलं आहे. मग तुमच्या लक्षात आलं कोणाला कालावधी कमी लागलेला आहे? प्रशांतला. पुढे म्हणतात मित्रांनो, इन अबोव एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, व्हॉट इज इट? तर या दोन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काही फरक लक्षात येतोय का? ऍक्च्युअल डिस्टन्स and distance traveled. Yes, there is the difference between the actual distance and the distance traveled, which is given by the distance and the displacement. तर आपण कशाने देत असतो? distance and second one is the displacement.
मित्रांनो पाहता, व्हॉट इज द डिस्टन्स? डिस्टन्स म्हणजे काय? इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट. इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ही ऍक्च्युअली काय मित्रांनो? लेंथ आहे. डिस्टन्स काय? इट इज द लेंथ ऑफ द actual path traveled by an object in motion. Traveled by an object in motion while moving from one point to another point. मित्रांनो पाहता, तुम्ही जर विचार केला आता शीतलचा, ऍक्च्युअली डिस्टन्स, व्हॉट इज द डिस्टन्स? इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअली पाथ किती? ऍक्च्युअल किती पाथ कव्हर केलाय? तर शीतलने हे 500 अधिक हे 1200 1700. बट ऍक्च्युअली तिच्या घरामध्ये आणि स्कूलमध्ये अंतर किती? फक्त 1300 मीटर. पण ते जाताना कशी गेली? अगोदर संगीताच्या घरी गेली आणि संगीता बरोबर ती स्कूलमध्ये गेली. मग द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ, तिने जो ऍक्च्युअली पाथ ज्या पाथने ती गेलेली आहे त्याची लेंथ किती झाली? 500 प्लस 1200 मीटर. अँड इट इज द डिस्टन्स. व्हॉट इज द डिस्टन्स? आपण डिस्टन्स मित्रांनो कसं डिफाईन करणार आहोत? इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल मुव्हिंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह होण्यासाठी जी ऍक्च्युअल पाथची जी लेंथ असते ती लेंथ म्हणजेच कोण आहे? डिस्टन्स. इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ traveled by an object in motion while moving from or going from one point to the another point. What is the displacement? It is the minimum distance between the starting and finishing point. It is the minimum distance between starting and finishing point. मित्रांनो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? हे मिनिमम डिस्टन्स आहे. कोणामधील मिनिमम डिस्टन्स म्हणतोय? स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. आता मला सांगा, या केसमध्ये आपण जर विचारात घेतलं तर मिनिमम डिस्टन्स शीतल जिथून सुरुवात केली आणि स्कूलमध्ये पोहोचली. स्टार्टिंग पॉइंट काय आहे? हाऊस ऑफ शीतल. फिनिशिंग पॉइंट काय आहे? स्कूल. मग याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स किती होतं? 1300 मीटर. इट इज द डिस्प्लेसमेंट. तर मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये 500 प्लस 1200 ही जी व्हॅल्यू आली आपली 1700. इट इज द डिस्टन्स. हे होतं आपलं डिस्टन्स बिकॉज इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? 1300 मीटर बिकॉज इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉइंट. आणि याला आपण म्हणणार आहोत डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं? डिस्प्लेसमेंट विचारात घेताना आपण स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मधलं डिस्टन्स विचारात घेणार आहोत. इट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन दी स्टार्टिंग अँड दी फिनिशिंग पॉइंट. दोन्ही डेफिनेशन महत्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे आहेत. आणि आपण लास्टचा पॉइंट पाहतोय. पहा, एव्हरी मॉर्निंग, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये विचारले. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स. स्वराली वॉक करत असताना राउंड दिस एज ऑफ दी सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ओके, ही सर्क्युलर फील्ड आहे. स्वराली ओके या पाथच्या अलॉंग वॉक करत असते. ठीक आहे, की ज्याची रेडियस आहे 100 मीटर. आपण किती सांगितले रेडियस? 100 मीटर. As shown in the figure, if she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? तर मित्रांनो तिने किती डिस्टन्स कव्हर केला असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, सुरुवात अशी केलेली आहे.
एव्हरी मॉर्निंग सोराली वॉक्स राउंड द एज ऑफ द सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग द रेडियस ऑफ 100 मीटर. या सर्क्युलरची रेडियस किती आहे? 100 मीटर. ओके. आणि त्या एजच्या अलॉंग ती वॉक करत असते. As shown in the figure, if she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? तर मित्रांनो, ए या पॉइंट हा पॉइंट आहे की जिथून ती वॉक करायला सुरुवात करते आणि एक राउंड कंप्लीट करते. तर तिने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट किती? मित्रांनो, मी अगोदर डिस्प्लेसमेंट सांगतो. डिस्प्लेसमेंट काय असते? इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉइंट. आता वन राऊंड कंप्लीट केल्यानंतर स्टार्ट तिने इथून केलं ए पासून आणि राऊंड ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस ते परत तिथेच आलेले आहे. मग स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मध्ये काही डिफरन्स असेल का? नाही. मग सोरालीची जी डिस्प्लेसमेंट असेल ती किती असणार आहे? 0. लक्षात येतंय? डिस्प्लेसमेंट ऑफ द सोराली इज 0. पुढे विचारता येते आपल्याला व्हॉट इज दी डिस्टन्स. तर मित्रांनो, आपल्याला डिस्टन्स काढायचंय. तुम्हाला माहिती हे सर्कल आहे. डिस्टन्स इज इक्वल टू 2 पाय आर. 2 इंटू पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14 आणि रेडियस किती दिलेले आपल्याला? 100. म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो 3 सर्कमफरन्स ऑफ सर्कल हे लक्षात येते ना. रेडियस इथे आर आहे आणि हे जे सर्कल की ज्याच्या अलॉंग ती वॉक करते ते आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल. डिस्टन्स इज इक्वल टू circumference of the circle which is given by the 2 pi r. 2 into 3.14 into 100 r radius आहे. 2 into 314 is equal to 628 मीटर. एवढं डिस्टन्स तिने कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये म्हणतात एक कार आहे. पहा, P आणि Q हे पॉइंट दाखवलेले आहेत. एक कार P या पॉइंट पासून Q या पॉइंट पर्यंत जात आहे अँड रिटर्न टू दी पॉइंट P 360 मीटर अंतर. P पासून Q पर्यंत जाते आणि Q पासून परत P पर्यंत येते. तर डिस्प्लेसमेंट मित्रांनो किती असणार आहे? परत एकदा 0 असणार आहे. का 0? कारण स्टार्टिंग पॉइंट P होता पण फिनिशिंग पॉइंट परत कुठे आलेले आहे? P ला. Therefore the displacement is 0 and what is the distance covered? The distance covered is equal to 720. तर मित्रांनो, डिस्टन्स किती कव्हर केलं? P पासून Q पर्यंत जाताना 360 आणि परत Q पासून P पर्यंत प्लस 360. 360 प्लस 360 इज इक्वल टू 720. हे काय असणार आहे मित्रांनो? डिस्टन्स. अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? इट इज द 0 बिकॉज इट इज द डिफरन्स बिटवीन और इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग. स्टार्टिंग Pच आहे आणि फिनिश सुद्धा कुठे होणार आहे? P. ओके फ्रेंड्स, धन्यवाद.